मुंबईला हादरवून टाकणाऱ्या 2006 सालच्या लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटातील सर्व 12 दोषींना आज मुंबई हायकोर्टानं निर्दोष ठरवलं। उच्च न्यायालयाच्या या निकालानं सर्वांनाच धक्का बसला आणि या प्रकरणात राज्य सरकारचं अपयश समोर आलं। ज्या बॉम्बस्फोटाच्या जखमा आजही मुंबईकर विसरू शकलेला नाही। 200हून अधिक जणांनी आपल्या कुटुंबातील कुणाला ना कुणाला तरी या घटनेत गमावलेलं, तर 700हून अधिक जण जखमी झाले होते। आजही असे अनेक जण आहेत की जे या घटनेत वाचले असले तरी कानठळ्या बसवणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या आवाजामुळे कायमचं बहिरेपण सोसत आहेत। 11 जुलै 2006 ची ती संध्याकाळ कोणताच मुंबईकर विसरू शकत नाही। मुंबई लोकलच्या वेगवेगळ्या गाड्यांमध्ये एका मागोमाग एक 7 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या या घटनेतील 12 दोषींना कोर्टानं निर्दोष मुक्त कसं केलं, असं काय घडलं कोर्टात, निकाल देताना कोर्टानं नेमकं काय म्हटलं, हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 11 जुलै 2006 साली संध्याकाळी 6:24 ते 6:35 या 11 मिनिटात 7 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। पश्चिम रेल्वेच्या माटुंगा, माहीम, वांद्रे, जोगेश्वरी, बोरिवली, कांदिवली, मीरा रोड या स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले। स्फोटकांमध्ये RDX आणि अमोनियम नायट्रेटचा समावेश होता आणि ही स्फोटकं प्रेशर कुकरमध्ये ठेवून ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात लपवली होती। अवघ्या 7 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं। ट्रेनचे डब्बे अक्षरशः उद्ध्वस्त झाले। सर्वत्र आक्रोश आणि भीतीचं वातावरण होतं। या घटनेत एकूण 189 जणांचा मृत्यू झाला, तर 824 जण जखमी झाले होते। ही झाली घटना। यानंतर तपासात हे स्फोट लष्कर-ए-तैयबा आणि स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमी या दहशतवादी संघटनांनी घडवल्याचं समोर आलं। तपास यंत्रणांनी प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली असता त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एक करून 13 जणांना अटक केली गेली, तर 15 जण अद्यापही फरार आहेत। ते पाकिस्तानात असल्याचं तपासात समोर आलं। 9 आणि 10 जुलै रोजी गोवंडीत मोहम्मद अली याच्या घरात हे बॉम्ब बनवले गेल्याचं ATSच्या तपासात समोर आलं होतं। 30 नोव्हेंबर 2006 रोजी अटक करण्यात आलेले 13 आरोपी आणि फरार 15 आरोपींवरती मोक्का कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं गेलं। पुढे चाललेल्या सुनावण्यांदरम्यान एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली, तर उर्वरित 12 जणांचे सीमेशी संबंध असल्याचं सिद्ध झालं आणि सीमेनंच लष्कर-ए-तैयबाशी संधान साधून हे बॉम्बस्फोट घडवल्याचा दावा केला गेला। या प्रकरणी कोर्टानं 30 सप्टेंबर 2015 रोजी सर्व 12 दोषींना प्रत्येकी 11 लाख रुपयांचा दंड सुनावला, तर यातील 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली। कोण होते हे 12 दोषी, तर कमाल अन्सारी, मोहम्मद फैजल, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, नवीद हुसेन खान आणि आसिफ खान या 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती। तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद, मुजम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मुहम्मद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहमान शेख या 7 जणांना जन्मठेप सुनावली गेली होती। या प्रकरणात सरकारी पक्षानं 200 तर बचाव पक्षानं 40 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती। पुढे या प्रकरणाच्या सुनावण्या होत राहिल्या। दरम्यान दोषींपैकी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कमाल अन्सारी याचा कोरोनामुळे 2021 मध्ये नागपूरच्या कारागृहात मृत्यू झाला। आता येऊयात आज 21 जुलै 2025 रोजी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीकडे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठानं आज निकाल देताना 3 महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली। निरीक्षण क्रमांक 1, कोणताही सबळ पुरावा नाही। कोर्ट म्हणालं, आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यास सरकारी पक्षकार पूर्णपणे अपयशी ठरलेत। किरकोळ शंका दूर करण्यापलीकडे काहीही सिद्ध होऊ शकलेलं नाही। निरीक्षण क्रमांक 2, साक्षीदार विश्वासार्ह नाहीत। सरकारच्या वतीनं कोर्टात ज्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली त्यांची साक्ष कोर्टाला विश्वासार्ह वाटली नाही। बॉम्बस्फोट झाल्यानंतर 100 दिवसांनी टॅक्सी चालक किंवा लोकल रेल्वेतील इतर लोकांनी आरोपींना ओळखणं हे पटण्यासारखं नाही, असं कोर्टानं म्हटलंय। यासोबतच गुन्हा कबूल करण्यापूर्वी आरोपींना यातना दिल्या गेल्या होत्या हा युक्तिवादही कोर्टानं मान्य केलाय। निरीक्षण क्रमांक 3, बॉम्बस्फोटची माहिती नाही। बंदुका, नकाशे ही जप्ती खटल्यासाठी महत्त्वाची ठरत नाही, कारण स्फोटांसाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बचा प्रकार ओळखण्यात सरकारी पक्षाला अपयश आलंय, असं कोर्टाने नमूद केलंय। ही 3 निरीक्षणं आजच्या सुनावणीत अतिशय महत्त्वाची ठरली। यासह बचाव पक्षानं केलेल्या युक्तिवादात अनेक मुद्दे देखील महत्त्वाचे ठरले। सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील राजा ठाकरे युक्तिवाद करत होते। त्यांनी घटनेचं गांभीर्य पाहता खटला रेरेस्ट ऑफ द रेअर श्रेणीतील असून शिक्षा कायम ठेवण्याचा युक्तिवाद केला होता।
पण खंडपीठानं सबळ पुराव्यांअभावी सारासार विचार करत सर्व दोषींना निर्दोष ठरवलंय। 12 दोषींपैकी तर एकाचा मृत्यू झालाय। गेल्या 19 वर्षांपासून हे 12ही जण तुरुंगात शिक्षा भोगत होते। आता कोर्टाच्या निकालामुळे सरकारी पक्षाला जोरदार दणका बसलाय। आता या निकालानंतर राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।